नमस्कार, मी अश्विनी. अशू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असा कारल्याचा रस्सा बनवणार आहे, तोही काळ्या मसाल्यात. त्यासाठी मी कारली घेतलेली आहे, दोन मस्त अशी ताजी कारली घेतलेली आहे आणि छान कट करून घेते. आणि कट करताना आपल्याला लोखंडाच्या सुरीचा वापर नाही करायचा, स्टीलच्या सुरीचा वापर करायचा. म्हणजे काय होतं, आपली कारली जी आहे ती कडू होत नाही. या पद्धतीने मी कट करून घेत आहे. कारलीचे छोटे छोटे पीस करून घेणार आहे मी. जास्त छोटेही नाही, जास्त मोठे नाही. या पद्धतीने सर्व फोडी करून घेतलेले आहे मी. जास्त पातळही नाही, जास्त जाडी नाही. या पद्धतीने करून घेतलेले आहे. एका पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. मिठाच्या पाण्यात धुवून घेणार आहे. मीठ घालून मी 10 मिनिटं साईडला ठेवून घेणार आहे. प्रथम छान असं मीठ आपल्याला चोळून घ्यायचंय कारल्याला आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. बघा तशाला आपल्या कारल्याला असं पाणी सुटलेलं आहे, ओले ओले झालेले. आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, म्हणजे जे कडूपणा असेल तो पूर्ण निघून जाणार आपल्या कारल्याचा. मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि कारली बुडतील इतपत पाणी घालून चवीनुसार मीठ घालते आणि थोडीशी चिंच किंवा लिंबू असेल तर लिंबू घालू शकता. म्हणजे काय होतं, आपले कारले जे आहे ते कडू होत नाही. तर मी छान आता एक वाफ काढून घेणार आहे. त्यासाठी इथे मी मसाला घेतलेला आहे. अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे, छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. 3 मीडियम साईजचे कांदे भाजून घेतलेले आहे. 10-12 लसूण पाकळ्या त्याच्यातच भाजून घेतलेले आहे. 10-12 शेंगदाणे, 10-12 फुटाणे आणि एक अद्रकचा तुकडा एवढा आपल्याला लागणार आहे. आणि छान खरपूस असं सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे. थंड झालं की आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर सुद्धा त्याच्यात बारीक करणार आहोत. आपल्या कारल्यालाही सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करून घेणार आहोत. इकडे मसालाही बारीक करून घेतलेला आहे, छान असा बारीक झालेला आहे. आता फोडणी घालून घेऊया. इकडे मी गॅसवर पॅनही ठेवून घेतलेलं आहे. पॅन मध्ये तेलही घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाले का आपल्याला घालायचे आहे सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे घरचा साठवण्याचा मसाला, वर्षभर टिकणारा जो मसाला असतो आपण बनवून ठेवलेला, तो मसाला घेतलेला आहे. धना पावडर 1 चमचा आणि हळद घेतलेली आहे छोटा 1 चमचा आणि तिखट तुमच्या हिशोबाने. हा मसाला मी घरचा आहे त्यासाठी फक्त तोच घालते, दुसरा घातला नाही तरी चालेल. त्याच मसाल्याबरोबर घालून घेणार आहे जो आपण वाटण करून ठेवलेला मसाला आहे, तो घालून घेते सर्व आणि छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. सर्व मसाला घालून घेतलेला आहे, छान परतून घेते. 1-2 मिनिट आपला मसाला छान परतला की घालून घेते चवीनुसार मीठ आणि त्यातच घालून घेते जे कारले आपण वाफळून ठेवलेले होते, ते कारले छान असे धुवून निथळून घेतलेले ती कारले घालून घेते. आणि आपल्याला कारली सुद्धा 2-3 मिनिटं मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे. छान अशी परतून घ्यायची आपल्याला 2-3 मिनिटं कारली. 2-3 मिनिटांनी कारली छान परतलेली आहे, म्हणजे तेल सुटायला सुरुवात झालेली बघत असाल. आता आपण घालून घेणार गरम पाणी. जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी घालून घेते मी. म्हणजे जेवढा रस्सा करायचा तेवढं पाणी घालून घ्यायचंय आपल्याला. आपण गरम पाणी घालून घेतलं लगेच उकळी यायला सुरुवात होते आणि छान आपल्याला 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर छान असं शिजवून घ्यायचंय कारलं. आपलं कारलं अर्ध शिजलेलं आहे. आता 10-15 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायचं आहे. मस्त अशी मग तरी वगैरे येते आणि खूप छान होतं. 10 ते 15 मिनिटानंतर आपलं कारलं छान असं शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघत असाल अतिशय छान असं आपल्या कारल्याचं कालवण झालेलं आहे. आणि जे मी काही टिप्स सांगितलेले आहे त्यांनी जर तसंच बनवलं तर नक्की आपलं कारलं जे आहे ते कडू अजिबात होणार नाही. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.